काही वेळापूर्वीच या ठिकाणी मोठा राडा झाला होता आणि तो राडा या ठिकाणी याची द्या याची डोळा ज्यांनी बघितला असे प्रत्यक्षदर्शी आणि शिंदे शिवसेनेकडून प्रत्यक्ष नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात असलेल्या ऍडव्होकेट नीता सावंत कविटकर आपल्यासोबत आहेत आणि शिंदे शिवसेनेच्या महिला शहराध्यक्षा भारती मोरे मॅडम आपल्यासोबत आहेत. नीताताई, खरं तर शांतता प्रिय असलेलं सावंतवाडी आज सकाळपासूनच हॉटस्पॉट झालेला आहे. सकाळपासून वार्ड क्रमांक 7 जिथं हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सकाळी सुद्धा ह्याच आपल्या शिंदे सेनेचे आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठेतरी राडा झाला आणि आता सुद्धा शेवटी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आलेले असताना इथे दोन गटांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण, म्हणजे आमच्या सावंतवाडीमध्ये कधीही राडा संस्कृती नव्हती, पण आज सकाळपासून 2 वेळा राडा संस्कृती पाहावयास मिळाली. आपण एवढे वर्ष समाजकारणात आहात, विधिज्ञ आहात, आपल्याला ह्या घटनेकडे पाहण्याचा पण काय शिकतो प्रभाग 9 मध्ये आता जे काही घडलं किंवा प्रभाग 7 मध्ये जे सकाळी काही घडलं ह्याची ही सुरुवात आहे असं मला वाटतं. कारण सावंतवाडी ही सुसंस्कृत शांततामय अशी आमची सगळ्या लोकांची आहे. परंतु ज्या काही बाहेरच्या लोक येतात, बाहेरची अपप्रवृत्ती येते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता जी गाडी पकडली त्या गाडीमध्ये गाडीच्या मालकाचं नाव, गाडी कोणाची, हे विशाल परबांचं नाव घेतलं गेलं. मग ही जी काही दहशत आता किंवा पैसे जे काही वाटपाचा जो काही सकाळचा प्रयोग चाललेला आहे, ज्याच्याबद्दल आम्ही वारंवार पोलिसांना सांगितलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही बाहेरची शक्ती आपली सावंतवाडी खराब वातावरण करावं, लोकांमध्ये फुटीरता पाडावी, पैशाची आणि अमिष दाखवावी, ह्या सगळ्या उद्देशाने कुठेतरी सावंतवाडी आपल्या हातात घेऊ पाहत आहे. त्यामुळे जी ही व्यक्ती आहे बाहेरून आलेली विशाल परब यांना सगळ्या जनतेने परत त्यांच्या गावी पाठवावं एवढंच मी सांगेन, जेणेकरून आमची पूर्वीची सावंतवाडी शांततापूर्ण परत राहील. कुठेतरी या ठिकाणी दीपक केसरकर यांच्याशिवाय सावंतवाडी शहराचं पान हलत नाही. राजकीय दृष्ट्या मी बोलतोय, कुठेतरी भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर आहे किंवा त्यांना पराभवाचा कुठेतरी थोडस त्यांना जाणीव झाली. ह्या दृष्टिकोनातून हा राडा झाला असावा का? नक्कीच. कारण काय आपण चित्रच पाहतात की गेले 10 दिवस आपण मला मध्ये मध्ये भेटला आहात. 1 ते 10 मजलं जे वातावरण आहे पूर्ण भगवमय वातावरण आहे. 21-0 अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही ना काहीतरी बोलावं असं प्रत्येक विरोधी पक्षाला वाटत आहे, जेणेकरून त्यांच्या भाषणातूनही अंदर की बात आहे, दीपक भाई हमारे साथ आहे, अशा प्रकारचे वक्तव्य निघतात. कारण सावंतवाडीची जनता ही दीपक भाईंवर प्रेम करणारी जनता आहे. दीपक भाईंशिवाय ती कोणालाही मत घालणार नाही याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. आणि त्यामुळेच ह्या लोकांना आता पराभवाची भीती वाटत आहे. आणि जेणेकरून हा बोलण्याने किंवा ही लोक वळत नाही तर त्यांना पैशासारखं अमिष लोभ दाखवला जात आहे. आणि ह्याचाच प्रकार सकाळपासून कोणाला न्याहारीसाठी 500 रुपये, कोणाला मतदानासाठी पैसे, बूथवर जाऊन जाऊन फेरे मारणे, समान नंबराच्या गाड्या फिरणे आणि ह्या सगळ्याच्या मागे विशाल परब यांचं नाव येत आहे. मग जेणेकरून ह्या सगळ्यातून असं स्पष्ट होत आहे की जो हे आहे सावंतवाडी हातात घेण्यासाठी अन्य तन्य कोणत्याही प्रकारे साम दान दंड हा प्रकार वापरून कोणत्याही प्रकारे ह्या जनतेला आपलंसं करावं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. परंतु माझी सावंतवाडीची जनता ही सुज्ञ आहे आणि अशा प्रकारच्या अमिषांना किंवा अशा प्रकारच्या वृत्तींना ती कधीही बळी पडणारी नाही. ज्या पद्धतीने अंगावर गाडी घालण्याचा घाट केला गेला त्या पद्धतीने जे आपले पदाधिकारी आहेत, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, ते स्वतः 12 दिवस इथे 9 नंबर प्रभागामध्ये शिंदे शिवसेनेचा प्रचार करत होते. त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. यदा कदाचित गाडी जर अंगावर गेली असती तर एक संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झाला असता. ह्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? जी गाडी 3 गाड्या रस्त्यावरून एकत्र असताना सुद्धा ज्या 2 गाड्या इतक्या फास्ट जात होत्या आणि त्यामध्ये आमचा कार्यकर्त्याचा नाहक बळी पण जाऊ शकला असता. आणि अशी जी ही त्यांची वृत्ती आहे, म्हणजे ज्याला माणुसकीची कदर नाही किंवा मनुष्यांच्या जीवाची कदर नाही, अशा व्यक्तींना इथे थारा द्यायचा का? त्याचा जर संसार उद्ध्वस्त झाला असता तर ह्यांच्या किती पैशाने तो भरून आला नसता ह्याची जाणीव त्यांनी ठेवावी. नक्कीच शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी ज्या आहेत, बाकीताई तुम्ही सुद्धा शहर प्रमुख आहात, गेली कित्येक वर्ष राजकारणात आहात, समाजकारणात आहात, महिलाच्या उन्नतीसाठी प्रगती केली आहे. आजच्या राड्याकडे कसं पाहता? मला सांगायचं आहे, गेली 30 वर्ष मी इथे निवडणुका पाहते. असं कधीच राडा ह्या शहरामध्ये झाला नव्हता सावंतवाडीमध्ये. आणि आज ह्या बाहेरच्या व्यक्तीमुळे त्यांनी अनेक मुलांना दारूच्या पार्ट्या, जेवणं हे करून मुलांना अगदी राडा करण्याचं जे सुचवलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज जनता आपणची इकडची सुज्ञ नागरिक चांगले आहेत सावंतवाडीचे, आणि अशा व्यक्तींना हद्दपार केलं पाहिजे. अशा व्यक्तींना थारा देऊ नये, या अपप्रवृत्ती हद्दपार गेल्या पाहिजे. शिवसेना शिंदे गटाच्या रणरागिणींचं हे म्हणणं आहे. आणि कुठेतरी एका संसाराला
या ठिकाणी मूठमाती देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. जर कधी ती गाडी अंगावर गेली असती तर या ठिकाणी म्हणजे इलेक्शन बाजूलाच राहिलं असतं. पण इथे एक परिवार जो आहे, कार्यकर्ता गेला एक कार्यकर्ता जो खंदा कार्यकर्ता होता शिंदे शिवसेनेचा, त्याचा बळी गेला असताना याची फार मोठी किंमत मोजावी लागली असती. निवडणुका 4 दिवसाच्या असतात पण त्याचे परिणाम दूरगामी असतात. आणि कुठेतरी या सावंतवाडी शहरामध्ये अतिशय शांतताप्रिय आहे. इथे निवडून आलेला व्यक्ती हा निवडणूक हरलेल्याच्या घरी जाऊन त्याचं कौतुक करतो, जिंकलेल्या व्यक्तीचं कौतुक पराभूत झालेला व्यक्ती पेढे भरून करतो. इतकं गुण्यागोविंदाने प्रत्यक्षात महात्मा गांधीजींनी ज्या संस्थांचा उल्लेख रामराज्य केला ती ही लाल माती आहे, ती ही पावनभूमी आहे. आणि ह्या शांतताप्रिय पावनभूमीमध्ये आज कुठेतरी राडा संस्कृती डोकं वर काढत आहे आणि हे सावंतवाडीकरांसाठी लांछनास्पद आहे. आदर्श आचारसंहितेचा इथे भंग झालेला दिसतोय. पोलीस प्रशासनाने जर योग्य भूमिका बजावली नसती तर इथे अनर्थ घडला असता. पण अभिनंदन त्या पोलीस प्रशासनाचंही करावं लागेल, कारण पीआय दस्तरखुद्द पीआय अमोल चव्हाण सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी अतिशय चांगला बंदोबस्त त्यांनी केला. त्यांचं अभिनंदन आम्ही करतो. आणि मी इथेच थांबतो. रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट, साबाजी परबसह, सत्यार्थसाठी, सावंतवाडी.